नमस्कार. आपण आलो आहोत आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी अर्थात चोंडी या गावी. या ठिकाणी प्रामुख्याने सध्या आपण प्रवेशद्वारामध्ये थांबलेले आहोत. या प्रवेशद्वारापासून जेव्हा आपण मध्ये जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य असा पुतळा पाहायला मिळणार आहे. या पुतळ्याच्या बरोबरच आपल्याला त्यांची प्रामुख्याने गढी पाहायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा राहता जो वाडा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं बालपण ज्या गावामध्ये गेलं त्या चोंडी या गावामध्ये अभ्यास दौरा आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला इथं येण्याचं म्हणजे भाग्य मिळालं. आपण पुढे जाऊया आणि हा संपूर्ण परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्याला इथं ग्रहमालिका, राशी परिक्रमा, नक्षत्र मालिका अशा म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सध्या बरेचसे बदल या ठिकाणी केलेले आहेत, परंतु मूळ महत्त्वाचं म्हणजे त्यांची गढी, त्यांचा राहण्याचा वाडा आणि इतर काही शिल्प आहेत. हे सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. या परिसरामध्ये आपल्याला सध्या बऱ्यापैकी सुशोभीकरण केल्याचं बघायला मिळतं. या सुशोभीकरणाच्या माध्यमातून म्हणजे आपण आल्याबरोबर आपलं मन रमावं हा दृष्टिकोन याच्या पाठीमागचा आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यात आलेले म्हणजे युद्धासाठीचे काही प्राणी जसे की घोडा असेल किंवा इतर असतील त्यांचाही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे लावण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1996ला एक महत्त्वाची घटना घडली. आपल्या देशाचे राष्ट्रपती, तत्कालीन राष्ट्रपती या ठिकाणी भेट देण्यासाठी आले आणि मग त्या क्षणाला हे जे गाव आहे जे की इतिहासामधलं अतिशय छोटंसं गाव पण त्यावेळेला ते जास्त प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलं आणि नंतर शासकीय रक्कम देऊन या ठिकाणी या ठिकाणाचा पूर्णपणे जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. आपण पुढे पुतळ्याकडे जातोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दौऱ्यामध्ये आमच्या मार्गदर्शिका ज्यांना आम्ही आमच्या मातोश्री समान मानतो त्या आदरणीय खेडकरताई उर्फ नळगेताई या ठिकाणी आमच्या सोबत आहेत आणि मग आम्ही आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याकडे जातोय. आपण कुणीकडे जाणार आहेत? आपण इकडे समाधीकडे जाऊयात. समाधी. ओके, समाधी. ओके, समाधी. 2 समाध्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया. तोपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं आपण अगोदर दर्शन घेऊ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अतिशय भव्य असणारा पुतळा आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला मिळतोय. पुतळ्याची उंची आपण बघू शकता. अगदी अक्षरशः नजरेत बसणार नाही, भरणार नाही अशा प्रकारचा अतिशय भव्य पुतळा आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला मिळतोय. जेव्हा आम्ही इथं पोहोचलोय त्यावेळेला मन एवढं प्रसन्न झालेलं आहे की तत्कालीन परिस्थिती किती सुंदर असेल आणि त्या परिस्थितीमध्ये चौंडी या गावामधलं हे वातावरण किती छान असेल आपण कल्पना करू शकता. मायक्रो डिझाईन आपल्याला या पुतळ्यावरती बघायला मिळते. बाजूला बॅकग्राऊंड जो दिलेला आहे किंवा त्यांचा त्यावेळेसचा जो वाडा आहे हा थोडासा आपण व्यवस्थितपणे बघून घ्या. घर बसल्या आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतो. एक लाईक तर बनतो त्याच्यासाठी. कीर्तिस्तंभ या नावाने हे ठिकाण ओळखलं जातं. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा साक्ष आणि पुरावा देणारा त्यांचा हा जो पूर्णाकृती पुतळा आहे याचं या ठिकाणी आपण दर्शन घेतोय. समोर या म्हणजे डेकोरेशनसाठीच्या तोफा सुद्धा लावलेल्या आहेत. पलीकडं त्यांचा रथ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. अशा अनेक आणि म्हणजे डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून येणाऱ्या पर्यटक मन छानपैकी या ठिकाणी जम्मू काश्मीर पर्यंत सुद्धा त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत निधीमध्ये जमा झालेला जो पैसा होता तो मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे केवळ रणांगणावरच नाही तर धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय मोलाचं काम केल्याचं आपल्याला जाणवतं. पूर्णाकृती पुतळ्याच्याच अगदी पायथ्याला अतिशय सुंदर अशा प्रकारचा देखावा दाखवण्यात आलेला आहे. तो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या पुतळ्याच्या बेसला म्हणजे तळाशी आपल्याला दिसतंय हा निळ्या रंगामध्ये नदी दाखवण्यात आलेली आहे. सीना नदी ही या गावाच्या शेजारून वाहते आणि त्या नदीमध्ये तत्मध्ये बघा किती सुंदर अशा प्रकारचं वातावरण होतं आपल्या भारतीय संस्कृतीचं. ते संपूर्ण दर्शन या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा म्हणजे त्या छोट्या छोट्याशा पुतळ्यांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण जीवन असेल, त्यावेळेची परिस्थिती, संत साधू महात्मे या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा आपला जो समाज होता
तो अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल त्या काळामध्ये करत होता असं बऱ्याच वेळेला आपल्याला सगळ्या गरजा एकाच ठिकाणी म्हणजे गावच्या गावातच पूर्ण व्हायच्या आणि सीना नदीच्या तीरावरती असणारं हे दृश्य या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे. हा प्रकल्प पाहण्यासाठी मी काय एकटा आलेलो नाही, आमची मित्रमंडळी पण सोबत आहे. यांची तर कंप्लेन होती की आमचं काही नावच घेत ना, आमचं काही सांगतच नाव. हे आमचे मित्र अनिल पवार सर, हे आमचे दुसरे मित्र सुशीलजी राऊत सर, हे विनोदजी कांबळे सर आणि व्हिडिओ घेणारे जे आहेत ना त्यांचं नाव घेऊ का नाही घ्यायचं? ओके. राहुल कुलकर्णी सर, अतिशय सुंदर अशा प्रकारची व्हिडिओग्राफी त्यांच्या माध्यमातून चालू आहे. त्यांचा चेहरा एक छान फोटो मी एडिट करून टाकतो.